योद्धा न्यूज चॅनल। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग। 25 मार्च पर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसली आहे। JW मॅरिएट येथे आयोजित विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत या महामार्गाच्या निविदा स्वीकृत झाल्याची माहिती देण्यात आली। उर्वरित 60% जमीन अधिग्रहण येत्या 25 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन पुणे जिल्हाधिकारी यांनी दिले। या प्रकल्पामुळे चाकण, खेड आणि राजगुरुनगर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। महत्त्वाचे निर्णय आणि सूचना। बैठकीत पुणे नाशिक महामार्गासह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले। यावेळी मंत्री महोदयांनी खालील महत्त्वाचे निर्देश दिले। तातडीने काम सुरू करा। महामार्गाच्या निविदा लवकरच उघडल्या जाणार असून पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना मोबदला। जमीन अधिग्रहणापोटी शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विशेषतः आदिवासी भागातील शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याबाबत समन्वयक श्री दिलीप मेदगे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली, ज्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मिळाले। कुंभमेळा डेडलाईन। नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। वाहतूक कोंडीबाबत दिलीप मेदगे आक्रमक। पुणे नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि कामगार वर्ग प्रचंड त्रस्त आहे। या विषयावर महामार्गाचं समन्वयक श्री दिलीप मेदगे यांनी बैठकीत चर्चा केली। वाहतूक कोंडीमुळे लोकांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे, त्यामुळे प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी आग्रही विनंती मेदगे यांनी मंत्री महोदयांकडे केली। चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्यालाही गती। खेड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्याबाबतही बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली। हा प्रकल्प MSIDC महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्फत राबवण्यात येणार आहे। आजच्या बजेट अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची निविदा स्वीकारली असून याचे काम लवकरच सुरू होईल असे जाहीर केले आहे। बैठकीला उपस्थित मान्यवर या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला VC द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री मिलिंद म्हैसकर, MSIDC चे मुख्य संचालक श्री ब्रिजेश दीक्षित, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री संजय कदम, तांत्रिक सल्लागार श्री BD ठेंग, मुख्य अभियंता श्री संतोष शेलार आणि विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या संदर्भात आदरणीय देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी आज एक पुण्यामध्ये JW मेरिट हॉटेल येथे एक आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं। मोठी बैठक होती। याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले प्रोजेक्ट असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रोजेक्ट, मग त्याच्यामध्ये पुणे सातारा कागल हा रस्ता, त्यानंतर पालखी मार्गाचा विषय होता, त्यानंतर नवीन मुंबई बँगलोर महामार्गाचा विषय होता, नवीन पुणे मुंबईच्या अलाइनमेंटचा विषय होता, आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातले जे महत्त्वाचे विषय म्हणजे आपला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, त्यामध्ये पुणे शिरूर, नंतर वाघोली ते अहिल्यानगर ते संभाजीनगर याही रस्त्यांचा आज फार मोठ्या प्रमाणावर बैठकीमध्ये वापर झाला। सगळ्यात सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या तालुक्यामधला जो पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आहे याचा प्रेझेंटेशन देताना आदरणीय साहेबांनी याबद्दलची अधिकाऱ्यांच्या करून घेतलेली माहिती अशी होती की काल परवाच या प्रकल्पाची निविदा स्वीकारली गेली आहे आणि 25 या उर्वरित जे जमीन अधिग्रहण आहे याबाबत जिल्हाधिकारी श्री ढुडी यांना साहेबांनी विचारला असता 25 मार्च पूर्वी हे सगळं संपूर्ण आम्ही
जमीन अधिग्रहण आपण आपल्याला पूर्ण करून देतो असं त्यांनी आश्वासित केलं आहे. आणि त्याप्रमाणे तशा पद्धतीने प्रकल्प संचालक श्री संजय कदम आणि आमच्या इतर अधिकाऱ्यांना आदरणीय गडकरी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच ती निविदा दिल्ली येथे ओपन होऊन त्याच्या वर्क ऑर्डर्स निघाल्या जातील. या कामाच्या सोबत चाकण तळेगाव शिक्रापूर बद्दल सुद्धा याच्याबद्दलची चर्चा झाली आणि या MSIDCचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री विजय दीक्षित आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री मिलिंद म्हैसकर साहेब यांच्यासोबत सुद्धा ही बैठकीत VC द्वारे ही बैठक पार पडली आणि अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी VC द्वारे साहेबांच्या बैठकीला कनेक्ट झाले होते. तर याविषयी संदर्भात दीक्षित साहेबांनी सांगितले की याची निविदा प्राप्त झालेली असून ती आता आम्ही मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी दिलेली आहे आणि कदाचित आजच त्याच्यावरती निर्णय होईल असं दीक्षित साहेबांनी आज जाहीर केलं होतं. आणि त्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे आता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मार्गाची घोषणा केली आहे. विशेष दुसरं महत्वाचं म्हणजे राजगुरुनगर भीमाशंकरच्या रस्त्याची चर्चा सुरू होती आणि आज मी ते तसे पत्र मी आज आदरणीय साहेबांना दिलं होतं याच्या संदर्भातलं की या कामाला लवकर गती मिळावी. तर या राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता श्री शेलार साहेब यावेळेला उपस्थित होते आणि त्याचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की याच्यावरती जमीन अधिग्रहण प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सर्वेक्षण चालू आहे. शेतकऱ्यांना आम्ही त्याबाबत सगळ्या लोकांना माहिती दिलेली आहे आणि लवकर त्यांचं पेमेंट करून त्याच्या या कामाची पण लवकर सुरुवात करावी असंही गडकरी साहेबांनी याच्यामध्ये सूचित केलं आहे. यावेळेला मला थोडंसं मी माझ्या ज्या निवेदनामध्ये साहेबांना विनंती केली आहे की हा जो काही मार्ग जिकडे आदिवासी भागात जातो त्या आदिवासी भागामध्ये जमीनचे रेडी रेट अत्यंत कमी आहेत. आदिवासी मंडळी या परिसरात राहतात त्यामुळे त्यांचे जमिनीचे जास्त कधी व्यवहार झालेले नाहीत आणि म्हणून रेट कमी असल्यामुळे तिथं जरा हा याच्याबद्दल थोडी नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांचा ही जागा जमीन द्यायला विरोध नाही परंतु त्यांना चांगला मोबदला मिळावा यासाठी सुद्धा प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मी विनंती आदरणीय गडकरी साहेबांना माझ्या निवेदनातून केली आहे. आणि अशा काही आपल्या चांगल्या म्हणजे तालुक्यातल्या 3 प्रकल्पाबद्दल महत्वाची बैठक आज होती. मग त्याच्यामध्ये पुणे नाशिक महामार्ग असेल, चाकण तळेगाव शिक्रापूरचा महामार्ग असेल आणि आपला राजगुरुनगर भीमाशंकरचा महामार्ग असेल. हे 3 महामार्गांची सगळ्यात जास्त जी लांबी आहे ती आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून आजची एक सकारात्मक बैठक पार पडली आहे. या बैठकीमधून जे काही निर्णय चांगले होतील याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी एवढीच विनंती. धन्यवाद.